मुंबई उच्च न्यायालयाने शिक्षकांच्या नियुक्तीवर महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे। गेल्या 24 वर्षांपासून न्यायालयात प्रलंबित असलेल्या या प्रकरणात न्यायालयाने स्पष्ट केलंय की प्रशिक्षित शिक्षकांच्या कमतरतेच्या काळात तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त केलेल्या शिक्षकांना पेन्शन व इतर सेवा लाभ नाकारू नयेत। या प्रकरणात अंजुमन ए इस्लाम, नॅशनल कन्नड एज्युकेशन सोसायटी, दी आंध्र एज्युकेशन सोसायटी आणि असोसिएशन ऑफ सिंधी अल्पसंख्याक संघटनांचा सहभाग होता। न्यायमूर्ती रवींद्र घुगे व अश्विन बोबे यांच्या खंडपीठाने यावर निर्णय दिलाय। न्यायालयाने 2005 ते 2008 दरम्यान दिलेल्या अंतरिम आदेशाची अंमलबजावणी करत या शिक्षकांना कोणत्याही प्रकारचे फायदे नाकारू नयेत असे स्पष्ट केले। याचिकाकर्त्यांनी म्हटलंय की शाळा व्यवस्थापनांना डीएड शिक्षक शोधण्यात अनेक अडचणी येत होत्या आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांसाठी हे संकट अधिक गंभीर होते। त्यामुळे न्यायालयाने शाळांना डीएड शिक्षक उपलब्ध होईपर्यंत तात्पुरते बीएड शिक्षक नियुक्त करण्याची परवानगी दिली होती। शाळा व्यवस्थापनांनी रिक्त पदे भरावी, अभ्यासक्रम सुरळीत पार पाडावा यासाठी हा निर्णय आवश्यक होता। न्यायालयाच्या या निकालामुळे शिक्षकांच्या हक्काचे संरक्षण होत असून शाळा व्यवस्थापनांना शिक्षणात व्यत्यय न येता कामकाज चालू ठेवण्याची हमी मिळाली आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, मुंबई।